संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं बीडमध्ये आश्वासन। बीड जिल्ह्यातल्या राख वाळू आणि भूमाफियांवर मकोका लावा, बीडच्या कार्यक्रमात सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। मला म्हणते तेरे पास क्या है, तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे। बीड जिल्ह्यातल्या राख वाळू भूमाफियांवर मकोका लावा, बीडच्या कार्यक्रमात सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। फडणवीस साहेबाचा आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो, शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन। बीडच्या आष्टीच्या भाषणात सुरेश धसांची जोरदार डायलॉगबाजी, आष्टीतील कार्यक्रमात सुरेश धसांकडून फडणवीसांचं कौतुक। त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे, त्यालाच नाही असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना। शिवगामी देवी ही बाहुबलीची आई होती, फडणवीसांना बघताना मनात ममत्वाचा भाव, मुख्यमंत्री फडणवीसांसमोर पंकजा मुंडेंचंही जोरदार भाषण। राहुल सोलापूरकर सारख्यांना गोळ्या घाला, जिव्हा हसडा, घाणेरडी प्रवृत्ती ठेचून काढा, उदयनराजेंचा संताप। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय, याचिकाकर्त्यांचा हायकोर्टाकडनं सवाल, 2 आठवड्यात गुणवत्ता आधारावर पटवून देण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश। सोयाबीन खरेदीची मुदत उद्या संपणार, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर मोठ्या रांगा, तर धाराशिवमध्ये खरेदी केंद्राच्या कारभारावर शेतकरी संतप्त, शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधून अपहरण झालेल्या 7 वर्षीय मुलाची सुखरूप सुटका, भोकरदनच्या ब्रह्मपुरी गावाजवळ आरोपींसह मुलगा सापडला। हवापा शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या, तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखांचा डोंगर, तुकाराम महाराजांचे होते 11वे वंशज। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 वाजेपर्यंत 57.70% मतदान, काँग्रेस, आप आणि भाजपमध्ये प्रमुख लढत, 8 फेब्रुवारीला निकाल।